कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. करूळ जामधारवाडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 7 जणींपैकी 3 मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी 13 मे सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे करूळ गावावर शोककळा पसरलेली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये. या दुर्घटनेत तन्वी अनंत माळकर वय 16, ऋत्विका संतोष पाटील वय 18 आणि स्वराज संदीप सुर्वे वय 11 सर्व राहणार करूळ भोयडेवाडी यांचा मृत्यू झालाय. करूळ भोयडेवाडी येथील करण विलास वारंग, श्रुतिका विलास वारंग, जार्गवी संदीप सुर्वे, विराज संतोष पाटील, तन्वी अनंत माळकर वय 16, ऋत्विका संतोष पाटील वय 18 आणि स्वराज संदीप सुर्वे ही 7 जण दुपारी 4च्या सुमारास जामदारवाडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेले होते. 4:15 वाजण्याच्या सुमारास ते धरणावर पोहोचले. त्यानंतर तन्वी, ऋत्विका आणि स्वरा या तिघी धरणाच्या पाण्यात उतरल्या. या तिघींनीही फोटो देखील काढलेला आहे. ही घटना घडण्याच्या आधी हा फोटो काढण्यात आलाय. याच दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं 11 वर्षीय स्वरा पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी तन्वी आणि ऋत्विका यांनी पुढे धाव घेतली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघीही पाण्यात बुडाल्या. पाण्याबाहेर असलेल्या मुलांनी आरडाओरड केला व इतर त्यातील एकानं दूरध्वनीवरून गावात माहिती दिली. धरणावरून आरडाओरड ऐकू आल्यानंतर केदारलिंग मंदिर परिसरात असलेले विलास वारंग, संजय रामकृष्ण वारंग, यश पवार, आकाश सुर्वे, सुशील माळकर, संजय हरिश्चंद्र वारंग आणि बाळकृष्ण वारंग हे घटनास्थळी तातडीनं पोहोचले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धरणामध्ये उड्या मारून तिघींनाही बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि तिघींचाही या घटनेमध्ये मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार दिलीप पाटील, उपसभापती साची कोलते, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, सरपंच नरेंद्र कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, माजी बँक संचालक दिगंबर पाटील यांसह लोकप्रतिनिधी देखील या गावातील नागरिकांनी धरण परिसरात धाव घेतली आणि नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. सोबतच घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार धनाजी धडे, अजय बिलपे, हरेश जायभाय, अजित पडवळ, रणजित सावंत, महेश राणे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीच्या साह्यानं मृतदेह धरणामधून बाहेर काढलं. मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. त्यानंतर तिघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सभापती सिद्धेश रावराणे आणि सोबतच इतर ग्रामस्थांनी देखील रुग्णालयामध्ये धाव घेतली. मृत्यू झालेली तन्वी माळकर हिनं नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. ती 55% गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. शिकून मोठं होण्याचं तिचं स्वप्न होतं, पण तिचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. ऋतिका पाटील ही मुंबईत राहत असून उन्हाळी सुट्टीसाठी गावी आली होती. तर स्वरा सुर्वे ही मुंबईत 6वी शिकत होती. तिचं मूळ गाव कुसूर असून आजीच्या कार्यासाठी ती करूळ भोयडेवाडी येथे आली होती. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण करूळ परिसरात शोककळा पसरलेली असून गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये. आजीच्या कार्यादिवशी नातीचा अंत झाला. स्वरा सुर्वे ही आपल्या आजीच्या 12व्याला मामाच्या गावी आली होती. सायंकाळी येथील केदारलिंग मंदिरात ती आणि तिचे नातेवाईक देखील आले होते. सोबत तिची बहीण देखील होती. आम्ही धरण बघून येतो असं मामाला सांगून त्या धरणावर गेल्या होत्या. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. आजीच्या कार्याला आलेल्या स्वरावर काळानंच घाला घातला. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार फोटो काढण्याच्या नादामध्ये तिचा तोल गेला. यावेळीच घटना घडल्याचं बोललं जात आहे. करूळ जामधारवाडी धरणामध्ये बुडून मृत्यू झालेल्या तिघींनी देखील घटनेपूर्वी फोटो काढला होता. त्यावेळी त्या खोल पाण्यामध्ये उतरल्या असल्याचं दिसतंय. फोटोच्या नादातच ही घटना घडली असण्याची शक्यता सध्या वर्तवली जातेय. फोटो काढणं ह्या तिघींच्याही जीवावर बेतलं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पोलिसांकडून धरण परिसरामध्ये सध्या काय नेमक्या उपाययोजना कराव्यात यावरती सध्या विचार विनिमय सुरू आहे. कोकण कट्टा न्यूज, वैभववाडी, सिंधुदुर्ग.